मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। आरोपी निदा खान हिचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला। सदर प्रकरणातील आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे। त्यानंतर नाशिक शहर पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सलग 2 दिवस ऑपरेशन राबवून आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरातून ताब्यात घेतले। नाशिक पोलिसांच्या SIT तपासामध्ये आरोपीस नारेगाव येथील स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले। ही माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार यांना देण्यात आली। त्यानंतर त्यांनी संशयित परिसरात गुप्त पाळत ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली। तसेच मतीन पटेल याचीही पोलीस पथकाकडून चौकशी करण्यात आली। आरोपीचे अचूक ठिकाण निश्चित झाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी विनाचिन्हांकित वाहनाचा वापर करून नारेगाव परिसरात अत्यंत वेगवान व नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। सदर आरोपीस आज नाशिक न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। तसेच नारेगावचे नगरसेवक मतीन पटेल यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून आरोपींनी आश्रय देणारे व कायदेशीर प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। नाशिक पोलीस, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, नाशिक। नाशिक सिटी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन, क्राइम नंबर 156/26। The accused Nida Khan had applied for anticipatory bail which was rejected by the Honorable Court. Nasik City Police and Chhatrapati Sambhajinagar City Police in a joint operation have yesterday arrested the accused Nida Khan from Naregaon area of Chhatrapati Sambhajinagar city. She was found in Naregaon where the local corporator Mateen Majid Patel had harbored her, and accordingly we have made the local corporator Mateen Majid Patel as an accused in this case. I thank Chhatrapati Sambhajinagar CP Praveenji Pawar for all his efforts in helping us. Thank you.